हो, काय करताय? लगेच काय पकडायला यायची गरज नव्हती. सोडा. उचल उचल. असं कोण करतं? हा, केवढी जोरात आपटले मी. तुम्ही काय डोक्यावर पडलेत का? हो, असं काय करताय मॅडम? तुम्ही म्हणलं सोड, मग सोडलं मी. ते तुम्ही मगाशी मुद्दाम पकडलं म्हणून बोलले मी. कळलं? माझं मी सावरलं असतं स्वतःला. हो, मग आत्ता पण सावरायचं की. आता कशा पडल्या? पराग, जास्त शानपणा करू नकोस. आणि तुम्ही 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 तुमचं काम करा आणि माझ्यापासून जरा लांब राहत जा. जरा डिस्टन्स मेंटेन करा. कळलं? तुमच्यासाठी जरा चांगलं आहे ते. काय म्हणजे कोरोना तर कधीच निघून गेलाय ना, मग आता कशाला डिस्टन्स ठेवायचा? हे बघा, हे काय तुमचं ऑफिस नाहीये. इथं मी सांगेल ना तेच ऐकायचं. कळलं? ओके सावी मॅडम, आत्तापासून मी सगळं लांबनच ऐकेन आणि बघेन. काय काय बघणार? तुम्हाला काय? म्हणजे तुमचा इनोसन्स, तुमची स्माईल, म्हणजे तुमच्या हसमुख चेहऱ्यावरचं इनोसन्स आणि तुमची काम करण्याची स्किल आणि आणि काय? बस झालं. लांबून बोलायचं. कळलं? रीने, चल घरी. ते पॉडकास्टची जी लिस्ट आहे ना, घरी जाऊन काढू ती. मी ते काय माझं कॉन्सन्ट्रेशन होईल मला काय वाटत नाही. हा, चल 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 पटकन बॅग घे. सावी, सावी ऐक की, चल ग तू. तुम्ही जरा तिकडे जाऊन थांबा. जा जा. अगं पटकन चल. बाय थांबा. नीता, काय ग, कसला विचार करते? आता तरी कसला विचार करणार? म्हणजे अहो, धैर्य भाऊजी नेमकं कोणासाठी चहा बनवत असतील? इथं इरा त्यांच्याशी लग्न करायचं स्वप्न बघतीये. धैर्य भाऊजींच्या मनात दुसरी कुठली मुलगी नसेल ना, ह्याच सारखा विचार सुरू आहे. तशी ती इरा काय मला आवडतच नाही, पण ताई, भाऊजींच्या मनात जी कोणती पोरगी असेल ना, ती भारी पाहिजे. अगदी सावी सारखी. सावी सारखी कशाला? सावीच पाहिजे. ताई, मी काय म्हणते, आपल्या या घरात ना सावीच सून म्हणून आली पाहिजे बघा. खरंय, पण एवढा विचार आपण करून काय होणार आहे? आपल्या हातात कुठं काय आहे? ते खरंच आहे म्हणा. आपण काय विचार करू शकतो, पण ताई, हा विचार करा ना, सावी जर या घरात सून म्हणून आली तर माझ्या पोटी बिनधास्त मुलगी जन्माला येऊ शकते. ताई,
माझ्या पाठीशी उभी राहायला एक खमकी व्यक्ती आपल्याला मिळाला. हो ग, म्हणजे नुसता विचार केला तरी असं भारी वाटतंय मग. पण नीता, आता मला पण प्रश्न पडायला लागलाय बघ. धैर्य भाऊजी नेमकं कुणाच्या प्रेमात पडले असतील? काय 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 हे प्रेमात पडले? आत्या, अरे इरा, इरा, आत्या, इरा, इरा, ऐक ना, ऐक. आत्या. सावे, आज ऐक, आज आयॉन म्हणलं ना. अगं अगं मी काय म्हणते ऐक तरी एकदा. पराग, आम्ही निघतो, भेटू आपण नंतर. हा, बाय बाय बाय. चला बाय बाय. सावे, अगं बस पटकन. ऐक, मला काय म्हणायचंय, ऐक तरी माझं जरा 2 मिनिटं. तुझं ना मस्त व्हिडिओ जाणार सेल करतो. व्हिडिओ कॉल पैसा नीट ठेवा जरा. कामाचे पैसे आले. यस, देव पावला. काय एवढं खुश व्हायला काय झालं? ते 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 मुलाचा रिझल्ट आला ना, पास झाला, चांगले मार्क पडले, त्यामुळं. कॉंग्रॅट्स. त्याला पण कॉंग्रॅट्स सांगा माझ्याकडून. थँक्यू. अगं बाई, सांगणार आहेस का आता काय झालंय ते? हा, किती वेळा सारखं सारखं तेच तेच विचारायचं? अगं रोज लाजणारी मुलगी अशी रडायला लागली तर बरं वाटतं का ते? बोल बघू. काय करू मग? माझे दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात असताना मी रडू नाही तर काय करू? आता हे तुला कोणी सांगितलं? यांनी सांगितलं. या म्हणाल्या की माझे दुसऱ्या कोणाच्या तरी प्रेमात पडलेत. हो, मी स्वतः ऐकलंय. काय ग, तुम्हाला माहितीये धैर्य कोणाच्या प्रेमात पडलाय ते? आता सांगते का पटकन? मी चिडले तर त्याचे परिणाम काय होतील माहितीये ना? आई ते धैर्य भाऊजी. बोल.
आई ते डेरे भाऊजी काल होते कोणासाठी तरी चहा बनवत होते आमची पण मदत घेतली म्हणाले आज कोणासाठी तरी चहा बनवायचं त्यासाठीच शिकतोय बाकी काही नाही. आता या चहाची काय नवीन भानगडी कोणाच ठाऊक. काल तर म्हणाला होता की इराच्या हातचा चहा चांगला लागतो म्हणून. नाही खोटं बोलतायत ते. आता आता मी तुम्हाला म्हणाले होते ना ते दुसरा कोणासाठी तरी चहा बनवतायत. मला तर वाटतंय यांचं बाहेर काहीतरी चालू आहे. हो काहीतरी चालू आहे यांचं. अगं तू रडू नको, मी आहे ना. धैर्य आलं ना संध्याकाळी की मी विचारते त्याला. हा रडू नकोस, आहे ना माझ्यावर विश्वास. हा मग शांत बसा, मी बघते काय करायचं ते. व्हिडिओ तो कमाल झालाय. धैर्यजी पोल खोललेला मस्त सिनेमा होतोय बघायचा. तर लवकरात लवकर नाही या सिनेमाचं स्क्रीनिंग झालं पाहिजे. होयजी एकदा का स्क्रीनिंग झालं का आपली मजाच मजा. हा ग बाई, काय 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 चाललं काय तुमचं? काय चोरासारखं बघताय? हा आणि अगबाई काय अगं बाई तुम्ही इथं आहे होय. काय झालं ते तुम्हाला चहा पाहिजे की नाही विचारायला आम्ही रूम मध्ये शोधत होतो म्हणून. अगं बाई त्यात विचारायचं काय? चहाची वेळ झाल्यावर बायकांनी पुरुषांच्या हातात चहा आणून ठेवायचा असतो का आता आम्ही जाऊन बनवायचा? नाही नाही आम्ही येऊ घेऊन येतो. मूर्ख. ताई हो पण स्वप्न तर बघत नाहीये ना. नाही ग भाऊजीने कोणाला पकडलं होतं? 6 वेळा. आई मी सांगते ना तुम्हाला त्या दोघांमध्ये ना नक्कीच काहीतरी सुरू आहे. पण नीता अगं त्या दोघांचा व्हिडिओ आपल्या यांच्याकडे कसा काय आला? आणि जर तो यांनी आता बघितलाय तर ते अजून आईंना दाखवायला कसे काय गेले नाही? बापरे नीता या व्हिडिओचा वापर करून काही घोळ घालायचं नाही ना यांच्या डोक्यात परत. देवा काही माझ्या लक्षातच आलं नाही. हो हे ताई आता आपल्याला कळलंय की नाही मग आपण शांत राहायला नको. काहीतरी करायला पाहिजे. हो काहीतरी करायला पाहिजे खरं. काय करायचं? काय करायचं? हा ताई हा तुम्हालाच काहीतरी केलं पाहिजे बघा. मी हो तुम्हाला ऐकाय हे बघा तो व्हिडिओ भाऊजींच्या मोबाईल मध्ये की नाही तर रात्री भाऊजी झोपले ना तो व्हिडिओ डिलीट मारून टाका. अगं मी म्हणजे हे तुम्हीच करू शकता. आणि एक लक्षात घ्या आपल्याला जर सावी या घरात सून म्हणून पाहिजे असेल तर आपल्याला ही कामगिरी पार पाडावी लागेल. दुपारी काय नखरे चाललेले गो तुझे? मी काय केलं? माझा काही संबंध नाही. आणि तो काय करत होता ते नसेल दिसलं तुला? काय केलं ग त्यानं? अगं तू पडत होतीस तो बिचारा सावरायला आला तुला. आता यात काय चुकलं? सावे तू की नाही उगाच कावत असतेस ना त्याला. अगं
तो बिचारा किती कष्ट घ्यायला लागलाय. तू त्याला चहा कर म्हणालीस. सावे अगं मुजुमदारांचं पोरग येते. उभ्या जन्मात त्यानं चहा बनवला नसेल स्वतःसाठी, पण तुझ्यासाठी म्हणून तो चहा बनवायला शिकला. आणि अगं बाकी सगळंच, स्टुडिओ काय, सेटअप काय. सावे, आज जर धैर्य मुजुमदार तू दिलेल्या एका संधीनं सुधरत असेल ना, तर उद्या त्याच्या पाठोपाठ अख्खी मुजुमदार फॅमिली सुद्धा बदलला ग. तू त्याला डिस्करेज करण्याच्या ऐवजी ना एनकरेज करायला पाहिजे. एवढंच कॉन्फिडन्स आहे ना तुला त्याच्यावर? हा मग आता बघूच, तो त्याच्या लिमिट्स कितपर्यंत क्रॉस करू शकतो. हा बघ बघ बघ. आई, अहो तुम्ही कशाला लाभत बसलाय? आला इकडं. अगं असू दे, मी करते. आई, मी असताना तुम्हाला हे असली कामं करायची काय गरज आहे का? हा आई, मी ह्या घरात सून बनून आल्या कारण तुम्हाला मदत व्हावी म्हणून. दीपा, तुला जे बोलायचं आहे ना ते बोल. सॉरी. सॉरी? पण ते कशा बाई? ते जमिनीवरनं मी भाऊंना जरा जास्तच बोलले होते. चुकलंच माझं. खर तर मी जे काय बोलले ते बोलायला नको पाहिजे होतं, पण मी काय करू सांगा बरं. अहो 24 तास माझ्या डोक्यात नाही अथर्वच्या फ्युचरचाच विषय असतोय. म्हणून मी रागाच्या भरात बोलून गेले. चूक झाली माझी. मला तुमच्यासारखं असं शांत बसणं, संयम ठेवणं नाही जमत हो. तर काय करू? तुम्ही लई भारी आहे बघा. आणि तुम्ही सगळे जे काय म्हणताय की नाही, म्हणजे गरिबी जरी असली तरी कशी आनंदाने साजरी केली पाहिजे, आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तत्व पाळली पाहिजेत, तेच तुमच्या सगळ्यांचं म्हणणं एकदम बरोबर आहे बघा. सगळे एकत्र राहिले की कसं कुटुंब छान राहतंय. मला का नाही फक्त ह्या घराची एकच चिंता वाटते. म्हणजे बघा की वंसे ह्या घरातनं गेल्या तर कसं होणार आहे सांगा बरं. अहो केवढा मोठा आधार आहे वंसे या घराचा. पण काय करणार, कधी ना कधीतरी त्यांना ह्या उमरा ओलांडून जावंच लागणार आहे ना. मी काय म्हणते, आपण एखादं चांगलं स्थळ बघून त्यांचं लवकरात लवकर लग्न करून टाकलं तर. अहो आई, माझ्या आईनं नाही लय भारी स्थळ काढलंय वंशांसाठी. मी विचारच करत होते सांगू का नको, सांगू का नको. तर सांगितलंय तर देऊ काय डिटेल? दीपा, सुरुवात गोड गोड करून शेवट तुला कुठं आणायचं आहे हे मला चांगलं समजतंय. पण कसं आहे, जवळ सावी स्वतः लग्नाचा विषय काढत नाही तवर मी तिच्याकडे तो विषय काढणार नाही. जेव्हा सावीची इच्छा असेल तेव्हाच या घरात कांदेपोळ्याचा कार्यक्रम होईल. समजलं? कधी हे कांदे पोहे होणार आहेत काय माहिती. आई, इकडे काय करताय तुम्ही? आणि ह्यांना काय झालंय रडायला? धैर्य, तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरी तू कोणाच्या तरी प्रेमात पडलायस ते कळलंय मला. मी नाही, म्हणजे असं काही नाहीये. तसं काही नाही. तसं असेल तर मग नीता आणि अवंतीकडनं चहा बनवायला कोणासाठी शिकला असला? कोणासाठी चहा बनवायचा होता?
नेमकं चाललंय काय बाहेर? सगळी मजाच घालवलीस बघ तू. मज्जा? हा, मी मस्तपैकी चहा बनवून सरप्राईज देणार होतो त्यांना. खुश झाल्या असत्या त्या. आत्या, आता कसे बोलताय ते बघताय ना तुम्ही. मी इथे तरी सुद्धा. काय बोलतोयस तू नक्की? आणि कुणाला सरप्राईज करायचं होतं? हिराला. काय? ह्यांच्यासाठी चहा बनवणार होतो मी. चहा बनवून यांनाच सरप्राईज देणार होतो. काय त्या दरवेळेस माझ्यासाठी चहा बनवतात, मग मला वाटलं ह्यावेळेस आपण बनवावा. पण तू सगळी मजा घालवलीस बघ. म्हणजे तुम्ही एवढं सगळं माझ्यासाठी केलं? खरंच? नाही, खोटं. हो, खरंच. दुसरं कोणासाठी करणार आहे मी? बघितलंस का, हा सगळा घाट मांडला होता तुझ्यासाठी. आणि तू मात्र नको तू विचार करत बसली. हा, सॉरी. अगं बाई, परत लागले. आता हिच्यासाठी केलंस म्हणून ठीक आहे, पण मुजुमदारांच्या घरातले पुरुष किचन मध्ये कधीच जात नाही. आहे ना लक्षात? आई, अगं मी काय आयुष्यभर किचन मध्येच थोडी काम करत बसणार आहे. त्यांच्यासाठी एकदा चहा बनवून हिशोब क्लिअर करणार होतो मी. काय त्या दरवेळेस माझ्यासाठी बनवता ना, त्याची परतफेड म्हणून. केव्हापासून रडत बसली होती माहिती? किती समजावत होते मी तिला, ऐकायलाच तयार नव्हती. आणि आता बघ, या पोरीचं नेमकं करायचं काय हेच कळत नाही मला. चल, मी येते. तू फ्रेश हो. हं? हा, सुटलो. एका दगडात दोन पक्षी मारले, पण याचा निकाल लवकरात लवकर लावायला पाहिजे.